मंडळी, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक छोटासा परिवार होता. ज्या परिवारामध्ये नवरा बायको, सासू सासरे असला प्रकारचा परिवार होता. म्हणजे त्या परिवारामधला जो काय माणूस आहे, त्याचे आई वडील, त्याची बायको आणि तो. आता या स्टोरीमध्ये मुख्य जे किरदार आहे, मुख्य जे पर्सन आहे, ते आहे त्या घरची सून, म्हणजे त्या माणसाची बायको. आता परिवार छोटासा आहे, त्या परिवारामध्ये कसलीच प्रॉब्लेम नाही, फक्त एक प्रॉब्लेम आहे. आणि ती प्रॉब्लेम एवढी मोठी पण नाही म्हणता येणार आणि एवढी छोटी पण नाही म्हणता येणार. पण ती प्रॉब्लेम जर खेड्यापाड्यामध्ये झाली तर आजूबाजूचे जे खेड्यापाड्यातले लोक आहेत आणि आजूबाजूचे जे शेजारी आहेत, त्यांना ती प्रॉब्लेम फार मोठी वाटते. तर तशा प्रकारची त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होती. आणि ती प्रॉब्लेम होती की त्या फॅमिलीमध्ये जी ती स्त्री होती, ती कधी आई बनू शकत नव्हती. आणि असंही नाही की तिचा नवरा असा म्हणला की तू आई बनू शकत नाही तर काय झालं, मी दुसरी बायको घेऊन येतो, असंही तिचा नवरा म्हणला नाही. त्या दोघं जणांचं एवढं जास्त प्रेम होतं, तिचा नवरा म्हणला की ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, तुला लेकरूबाळ होत नाही ना, तर नको होऊ देऊ, आपण एकमेकासाठी आहोत, मरेपर्यंत आपण एकमेकांना साथ देणार आहोत आणि द्यायची सुद्धा. असंही आजकालचे लेकरं कोणाच्या मायबापाला जगवत नाही आहेत. जर कर्म चांगले असतील तर लेकरं चांगले निघतात आणि कर्म चांगले नसतील तर लेकरं खराब निघतात. न जाणून जर आपल्या गेल्या जन्माचे काही कर्म खराब असतील, त्यामुळे आपल्याला आता लेकरं होत नसतील, त्यामुळे आता या जन्मामध्ये आपण चांगले कर्म करूयात, एकमेकाचा साथ निभवूयात, एकमेकांसोबत प्रेमानं वागूयात आणि आपलं जीवन सुखरूप पद्धतीनं संपवूयात. आणि तिचे जे सासू सासरे होते, त्यांचंसुद्धा तेच म्हणणं होतं की बाई ठीक आहे ना, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, लोक जे म्हणतील ना म्हणू दे, त्या लोकांचं आणि आपलं काही घेणं देणं नाही आहे. तुला लेकरं झाले किंवा नाही झाले तरीसुद्धा लोक येऊन तुला काय बोलणार नाहीत. लेकरं झाले तर तुला कोणी चार पेढी नाही चारणार, त्यांनी नाही झाले तरी तुला कोणी सहानुभूती नाही देणार, उलट नाव बोडं ठेवतील. तर असला यांच्या परिवारामधला विषय होता. आणि बाकीच्या सगळ्या काही गोष्टी होत्या ना, त्या एकदम सुरळीत होत्या, एकदम सुरळीत आणि इतक्या आनंदमय की आजूबाजूची जी पण लोक आहेत, त्यांनी यांच्याकडं परिवाराकडं लक्ष दिलं तर त्यांच्याशी जळून उठणार. कारण बघा ना, कोणाच्या घरामध्ये जर अशी काही प्रॉब्लेम असेल आणि या प्रॉब्लेम असूनसुद्धा त्या घरामधले जे लोक आहेत ते एकमेकासोबत हसत खेळत राहत आहेत, चांगलं मिळून मिसळून राहत आहेत, चांगल्या पद्धतीनं जगत आहेत, तर आजूबाजूला काही जळकुकडे लोक असतात ज्यांची नजर फार खराब असते, त्यांना चांगलं दिसत नाही. तसं ज्यांच्यासुद्धा परिवाराच्या आजूबाजूला राहणारे जळकुकडे लोक होते. आता यांचाच जे परिवार आहे ते चांगलं राहिलेला अजिबात खपत नव्हतं. काही दिवस जातात, काही महिने जातात, काही वर्ष जातात, सगळं काही सुरळीत होतं. पण अचानक तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा जो नवरा आहे त्याला थोडासा मार लागतो. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. तिथं नेल्याच्यानंतर तो 8 ते 10 दिवस ॲडमिट राहतो. त्याच्यानंतर तो सुरळीत चांगल्या पद्धतीनं चांगला होतो, घरी येतो, जेवण वगैरे करतो, 2 दिवस घरी आराम करतो आणि तिसऱ्या दिवशी अचानक तो बाथरूममध्ये खाली पडतो. पडल्याच्या नंतर त्याचं जे शरीर आहे ते जागेहून हालत नव्हतं. असं वाटत होतं की त्याच्या शरीराला कुणीतरी कुंटलाचा गोटा बांधला आहे आणि खाली होडून धरलं आहे. त्याची बायको येऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न करते, त्याचा बाप येऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं शरीर उचलत नव्हतं, त्याला स्वतःही उठता येत नव्हतं. अचानक हे सगळं झालं, सगळं निवांत झालं. 2 दिवस चांगला आराम केला आणि तिसऱ्या दिवशी तो बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला, तर बाथरूममध्ये तो सहज खाली पडला आणि पडल्याच्या नंतर त्याचं शरीर उचलता येत नव्हतं. त्याच्या बापालाही, त्याच्या बायकोलाही, त्याच्या माईलाही. जेव्हा बाहेरून दुसरे माणसं आणले त्यावेळेस त्या माणसांनी ते शरीर उचललं गेलं आणि ते माणसांना हे सांगत होते की बाबा याचं जे शरीर आहे ते फार जड लागू लागलं, याचं उचलत नव्हतं. ते माणसं म्हणत होते की नॉर्मली तर लागू लागलं 60-65 किलोचं. आणि तो माणूस थोडा दुबळा पतला होता, जास्त त्याचा स्ट्रॉंग नव्हता, 70-75चा, 60-65 किलोचा तो माणूस होता. आता असं म्हणल्याच्या नंतर या 3 जणांना शॉक लागला की यार आपल्याला इतकं जड का लागत होतं. आता तो जो बाथरूममध्ये पडलेला होता, आता त्याचं नाव आपण ना नॉर्मली बाळू असं ठेवूयात. तो बाळू बाथरूममध्ये पडलेला होता, त्यालाही कळत नव्हतं की तेही म्हणत होतं की मलाही माझं शरीर उचलत नव्हतं, माझ्या शरीरामध्ये कुठंच मला ताकद जाणवत नव्हती. मग बाहेरचे लोक आले, त्याला उचललं, बाजूवर ठेवलं, पाणी वगैरे पाजलं. त्याच्यानंतर तो जाग्यावर आला आणि तो विचार करत होता की मला अचानक असं का झालं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हणले की बाबा नाही, तुमच्या शरीरामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मग तुम्ही असं का करताय, म्हणजे असं म्हणजे तुमच्यासोबत झालं कसं. आता हे तर डॉक्टरांना सुद्धा कळणं गेलं. मग आता बाळूची बायको, बाळूचा बाप, बाळूची आई परेशान, हे नेमकं असं झालं कसं. मग त्यावर बाळू म्हणला की ठीक आहे बाबा, जाऊ द्या, झालं ते झालं, एखादा योगायोग असेल किंवा कोणती नस वगैरे चपली असेल, त्यामुळे माझं शरीर खाली पडलं असेल आणि त्याच कारणामुळे थोडंसं
प्रॉब्लेम झाली असेल तर मग तो विषय तिथं ते सोडून देतात. परत 2 दिवस होतात आणि 2 दिवसाच्या नंतर तो जो बाजूवर झोपलेला असतो त्याला उठून बसता येत नव्हतं. आता त्याला बोलताही येत नव्हतं. आता रोज त्याची जी बायको आहे ती जेवण वाढून आणायची, तिथं बसायची, त्याला खाऊ घालायची, त्याच्यासोबत बोलायची, गप्पा गोष्टी करायची आणि तो रोज सकाळी उठायचा आणि घरातल्या घरात फिरायचा. पण या दिवशी तो उठला नाही. बघा, आज पडला, परत 2 दिवस मधात गेले, परत पडला. म्हणजे दवाखान्यामधून आल्याच्या नंतर 2 दिवस त्यानं घरी आराम केला, त्याच्यानंतर पडला, त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस चांगला राहिला, आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा बाजावर पडलेला होता, तो उठलाच नाही. नाहीतर तो रोज सकाळी उठून घरामध्ये थोडाफार व्यायाम करायचा. त्याच्या बायकोने विचार केला की आजही उठले का नाहीत. तिला वाटलं की थोडंफार असेल, कटाळा वगैरे आला असेल. तिने जेवण वगैरे वाढलं, त्याच्यापाशी गेली आणि त्याला उठा म्हणायली जेवायला. तो फक्त असा बघतोय, त्याला त्याची मान पण अशी वाकवता येत नाही, फक्त असा बघतोय. त्याची बायको म्हणते, उठा, जेवण करा, तुमच्यासाठी मी ताट आणलंय वाढवून. तो फक्त बायकोकडे बघतोय. तर तिला कळत नाही की नेमका हा बघायला का. मग ती काय करते, त्याच्या हाताला पकडते आणि उचलण्याचा प्रयत्न करते. सेम तीच फिलिंग ज्या वेळेस तो बाथरूममध्ये पडला होता, सेम तीच फिलिंग, तेवढंच वजन तिला लागायला लागलं. तू पळत जाते सासऱ्यासमोर आणि सासऱ्याला म्हणते की अहो मामा, त्यांना सेम तशी प्रॉब्लेम झाली त्या दिवशी आपल्याला बाथरूममध्ये झाली होती तशी. आता यावेळेस ते काय करतात, डॉक्टरांना सुद्धा फोन लावतात. डॉक्टर येतात, बाहेरचे माणसं येतात, बघतात, तर ते उचलता येत नव्हतं. डॉक्टर तिथंच झोपल्याचा की त्याचा चेकअप करतो. तर तो म्हणतो की बाबा यांच्या शरीरामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही आहे, मग असं वर उचलता काय येत नाही आहे. जे आजूबाजूचे लोक येतात ते बघतात, ते उचलून बघतात, तरी उचलता येत नाही. कम्प्लिटली 3 घंटे तो बाजावर तसा पडून होता. आणि मग अचानक त्याला असं वाटलं की माझ्या अंगात जीव आला आहे आणि तो उठून बसला. एकदम घामाझोकळे झाला, एकदम घामाझोकळे. त्याला कळत नव्हतं की नेमकं इतका घाम आला कसा. सगळेजण सुनसान होतात, जातात आपापल्या घरी. त्याची बायको म्हणते, हो तुम्हाला असं का होतंय. मागं झालं, 2 दिवस आड गेले, पुन्हा त्याच्यानंतर झालं. काय वाटतंय का तुम्हाला, कसं वाटतंय शरीरामधून. तर त्याने सांगितलं की बघ, मी सांगतो तुला, पण तुला मजाक मस्करी वाटेल, पण मला तसं जाणवलं. त्याची बायको म्हणते की काय जाणवलं, तेच सांगा ना, तुम्हाला काय जाणवलं ते. तो म्हणतो की मी जसा जमिनीवर असा पडलो पहिल्या वेळेस, त्यावेळेस मला असं वाटलं की मला खालून कुणीतरी धरलंय, मला उठता येत नव्हतं. माझा शरीराचा प्रत्येक पार्ट मला असं जाणवत होतं की कुणीतरी खाली ओढून धरलंय. आणि इथेही जेव्हा मी बाजावर पडलेला होता, मला माझं शरीर हलवता येत नव्हतं, त्यावेळेसही मला असं वाटत होतं की माझं शरीर कुणीतरी धरलंय, इतकं गप्पी धरलंय की मी आतून किती पण ताकद लावतोय, पण ती ताकद लागतच नाही. ती ताकद माझ्या त्या याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि पोहोचली तरी पण माझी ताकद इतकी कमी पडते की मी तिथं असं म्हणजे वर येऊ शकत नाही, असं मला जाणवतं. आता त्याच्या बायकोला कळत नाही. त्याची बायको मस्त शांत बसते, विचार करते की ठीक आहे, झालं असेल असं काही. परत 2 दिवस जातात, 2 दिवस परत चांगले. परत 3ऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याला परत तीच प्रॉब्लेम, शरीर हलवता येत नव्हतं. आता त्यावेळेस त्याला बोलता येत होतं, पण शरीर हलवता येत नव्हतं. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणले की बाबा पॅरालाइज होण्याचे काहीतरी चान्सेस दिसायलेत, यांना तुम्ही काय करा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मोठ्या, तिथं बघा, ट्रीटमेंट करा, काय म्हणतं ते डॉक्टर बघा आणि घरी आणा. मग डॉक्टरांनी सांगितलं तशा प्रकारे हे जातात, ट्रीटमेंट करतात आणि डॉक्टरांनी जे काही मेडिकल वगैरे दिलेले ते सगळं घेऊन येतात. आल्याच्यानंतर डॉक्टर सांगितलेलं असं बाबा 15 दिवस यांना असे प्रॉब्लेम होऊ शकते, 15 दिवसाच्या नंतर सगळं काय सुरळीत होईल. आता बघा, त्यावेळेस ना त्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, चुलीवर स्वयंपाक करायच्या, चुलीवर सगळं काही करायचे. तर मग जी ही बायको आहे, बाळूची बायको, तिला रोज शेतामध्ये जावं लागायचं, शेतामधलं काम करावं लागायचं. आणि शेतामधून येता वेळेस ती काय करायची, काटका असतात ना वाळलेले बिळे, ते जमा करायची, त्यांची मोळी बांधायची आणि घरी जाळण्यासाठी घेऊन यायची. तर ती शेतामध्ये गेली. आता त्या दिवशी होती अमावस्येची रात्र, म्हणजे अमावस्येचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजता अमावस्या चालू होणार होती. तर ही गेल्याच्या नंतर संध्याकाळी 4 ते 5 वाजता घराकडे यायचा असा निर्णय केला हिनं. तर शेताच्या थोडंसं दूर एक थोडंसं जंगल टाईप एरिया होता, असतं ना त्या माळावर एखाद्या झाडाचा झाडझुडपं असे गच्च, तशा प्रकारचे झाडझुडपं होते. आणि हिला ना जळतण आणण्यासाठी ती नेहमी तिकडं जायची. पण ही ज्या जागेवर जायची तिथं थोडं जळतण कमी होतं. मग हिनं आज ठरवलं की आपण काय करू, आपण जरा दुसरीकडे जाऊया जळतण आणण्यासाठी.
तर मग ही दुसरीकडे जाते. आता जाता जाता संध्याकाळीचे 4 वाजले होते शेतातून निघण्यासाठी. 4 वाजता ती जळतण आणण्यासाठी गेली, तर तिला 1 घंटा लागला त्या जागेवर जाण्यासाठी. बघत बघत जळतण तिथं गेली. तिथं गेल्याच्या नंतर तिला ना एक असा मोठा असा जळतणाचा असा हे पडला, फास पडलेला दिसला तिला. लाकडं असतात असे मोडून तोडून टाकलेले, तिथं असे पडलेले दिसले. ती जाते, ते लाकडं असे छोटे छोटे मोडते आणि जळतणाची मुळी तयार करायला मागं लागतात. तिला वाटलं की बाबा आपली तर लक लागली आहे. तुम्हाला माहिती असेल माळाला जे झाडं असतात ना ते थोडेसे फुफ्फुस असतात आणि त्यांचं वजन तेवढं जास्त नसतं. त्यामुळे हिनं ठरवलं की जे काय 2-3 फरळं पडलेले आहेत ना ते उपसूयात, त्याला मोडूयात आणि उचलून आपल्या घराकडे घेऊन जात, की मिळून 2 दिवस तरी आपल्याला जळतण आणायचं काम नाही. तर ती फरळं काढू लागली, मोडू लागली, ठेवू लागली, काढू लागली, मोडू लागली, ठेवू लागली. आणि ती जसे जसे फरळं काढत जाऊ लागली तसे तसे तिथले फरळं संपत होते. आणि जे शेवटचं फरळ होतं ते जेव्हा तिनं काढलं त्याच्या खाली एक मंदिर टाईप काहीतरी बांधलेलं होतं. आता ते जेव्हा तिनं पाहिलं ते तिच्याकडे लक्ष ठेवते, बघते नेमकं काय आहे काय नाही. त्या मंदिरामध्ये पाहते तर मंदिरामध्ये काहीच नसतं. बघा थोडीशी अशी कमान असते, देवपाठ असताना आपलं तशा प्रकारचं एक मंदिर बनवलं असतं गोट्याचं, आणि ते एका झाडाखाली असतं आणि त्याच्यावर फरळ पडलेली असतात आणि त्याच्यामध्ये काहीच नसतं, एकदम रिकामं असतं ते. हे सगळे फरळ बांधते. फरळ बांधल्याच्या नंतर मुळी बांधते त्याची आणि डोक्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करते, पण हिला ती मुळी उचलता येत नाही. ती जड होती मुळी, खूप मोठी मुळी बांधते जळतणाची, तर ती जड होती तर हिला उचलता येत नाही. तर खूप परेशान होते. परेशान होऊन 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 तिथं बसते. बसल्याच्या नंतर हिचं लक्ष त्या मंदिराकडे जातं. ती विचार करते की हा मंदिर बांधलं कशामुळे असेल. मग तिला वाटतं की याच्या खाली काहीतरी समाधी वगैरे असेल कोणाची. मग त्यावर परत विचार करते की या माळामध्ये इथं समाधी, इथं तर कोणाचं काहीच नाही आहे, इथं सरकारचं आहे सगळं. आणि परत मंदिर आहे तर ठीक आहे, समाधी असली तरी ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे ना, एखादा गोटा म्हणा किंवा शेंदूर लावलेला एखादा देव म्हणा, काहीतरी काहीतरी असायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तसं काहीच नव्हतं, रिकामं देऊळ असल्यासारखं होतं, छोटंसं देऊळ असं एवढं असं. तर ही तसा विचार करते. तेवढ्यात परत तिचा विचार बदलतो आणि असं म्हणतो की चला मुळी उचलण्याचा प्रयत्न करू, आता एकदा ट्राय करू. नाही उचलली तर हिला सोडून याच्यामधले जे काही जळतं नाही ते थोडंसं कमी करू, आपल्याला जेवढं उचलतं तेवढं बांधून घेऊन जाऊ. मग ही उचलण्याचा प्रयत्न करते, उचलत नाही. ही जळतण खाली ठेवते. मग ती जळतण सोडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिच्या कानावर एक आवाज येतो, मी उचलून देऊ का? ही आजूबाजूला बघते, हिच्या गावात कोण आहे, कोणी दिसत नाही हिला. आता भीती वाटते ना, जंगल टाईप एरिया आहे, झाडं आहेत आणि असं अचानक कोणी बोललंय तर बाई माणूस दचकतं. तिला भीती वाटते. ती पदर वगैरे नीट करते, पदर सांभाळते, आजूबाजूला बघते. सुरुवातीला तिला वाटलं की माझा भास आहे. त्याच्यानंतर परत आवाज येतो, मी उचलून देऊ का? ही म्हणते की कोण आहे, कोण आहे आणि आणि समोर या. तो म्हणतो की मी समोरच आहे, फक्त तुला दिसत नाही. मग ही म्हणते की दिसत नाही तर मग तुम्ही मला उचलून कसं देणार आहेत? माझे खिल्लीगुड होत आहेत. मी आत्ता वॉर्निंग देऊन सांगते, चुपचाप माझ्या समोर या, नाही तर माझ्या एवढं वाईट नाही. समोरून आवाज येतो, माझं कुणीही वाईट करू शकत नाही, मी लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. तू सांग, तुला उचलून देऊ का? आता असं म्हणल्याच्या नंतर हिला थोडंसं विचित्र वाटलं. तो म्हणला ना की मी लोकांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून. आता ती थोडंसं विचारात पडली. तिनं पुन्हा प्रश्न विचारला, इच्छा पूर्ण करतो म्हणजे? तो म्हणतो की हां, मी कुठलीही इच्छा पूर्ण करतो. आता तिच्या डोक्यामध्ये तिच्या नवऱ्याचं आलं. ती म्हणली की माझी इच्छा पूर्ण होईल का? तो म्हणला की हां, तुझी पण इच्छा पूर्ण होईल. तू सांग, तुला काय करायचं आहे? आता ही म्हणली मजाकमध्ये, म्हणजे हिला तेवढं म्हणजे 70% खरं वाटत होतं आणि 30% खोटं वाटत होतं. आवाज येत होता पण हिला वाटलं ना की बाबा भोळं मन असतं, त्या टायमाला माणसाला काही कळत नाही. माणसाच्या मागं जर काही परेशानी असल्या, माणसाला जर काही त्रास असला तर माणसाला काही सुधरत नाही. माणसाला काय करू काय नाही त्याला काही सुधरतच नाही, तो निर्णय घेऊ शकत नाही. त्याला कोणी काही जरी करण्याचा प्रयत्न केला ना तो तसा वागतो. त्याला वाटतं की काही जरी झालं ना तर माझं हे काम निघायला पाहिजे, माझं व्हायला पाहिजे. तसं हिलाही वाटलं की माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याच्या अंगावरून वारं गेल्यासारखं आहे. मला माझ्या नवऱ्याला सरळ करायचं आहे, मला माझ्या नवऱ्याला चांगलं करायचं, मला माझ्या नवऱ्याला स्वस्थ बनवायचं. तू बनवशील का? तो म्हणला की हां, मी 5 मिनिटात तुझ्या नवऱ्याला स्वस्थ बनवू शकतो. ती आनंदी झाली. आनंदी झाल्याच्या नंतर म्हणले की हां बनव. मग तो परत म्हणला, पण याच्या मागे एक आठ आहे.
आता असं म्हणल्याच्या नंतर तिला ना राग आला. तिला वाटलं की असंच कोणीतरी आहे, लपलंय आणि लपल्याच्या नंतर तो असा म्हणून मला बोलतोय आणि जेव्हा मी हो म्हणल त्यावेळेस तो माझा गैरफायदा उचलल, असं तिला वाटलं. मग ती परत रागवली, तिने शिवी दिली. शिवी दिल्याच्या नंतर म्हणले की एकदा आणि एकदा क्लिअर भाषेत सांगते तुला, तू जो कोणी पण आहेस ना समोर ये, नाही तर तुझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. म्हणलं की मी तुझ्या समोरच आहे आणि अजून जर समोर आलो तुझ्या तर तुला भीती वाटेल, तू पळून जाशील. ते म्हणले की नाही, मी भीत नाही, मी पळून जात नाही, तू फक्त समोर असून असून किती डेंजरस असणार आहेस तू जर इच्छा पूर्ण करणार आहेस तर तू ये समोर. तू म्हणला की मी समोर येतो पण तू भिवू नको. ते म्हणले की नाही भीत मी, तू काय राक्षस आहेस का कुठला. तो म्हणला की हो मी राक्षसच आहे. मग हिला अंगाला घाम सुटला. घाम सुटल्याच्या नंतर ही थोडीशी थांबली. मग हिने विचार केला की या जगामध्ये कुठले राक्षस आणि कुठलं काय, उगाच फिरवत असेल हा आपल्याला. हिनं थोडीफार हिंमत केली आणि म्हणली की हां ये, तू असो कुठलाही राक्षस तू ये. तेवढ्यात जे प्रकाश असतो पडलेला, आता संध्याकाळच्या 5-5:30 वाजता केवढा प्रकाश असतो नॉर्मली असतो ना, तर तो अचानक अंधार गुडूप झाला, पूर्ण अंधार. जे काही दिसायचं आहे ते पूर्ण एकदम असं काळोखामध्ये विलीन झाल्यासारखं झालं पूर्ण. आता हिला कळलं, हिला वाटायला की बाबा खरंच राक्षस आहे, आता तर मी मेले, आता तर माझं काही खरंच नाही. आणि तेवढ्यात समोर एक व्यक्ती उभा राहतो. त्याच्याकडे बघते, एकदम स्तब्ध एका जाग्यावर उभी राहते. त्या व्यक्तीचे जे बोटं असतात ते थोडेसे लांब लांब असतात. चेहरा लांबुळका असतो, खूप जास्त लांबुळका असतो. त्याचं शरीर पण खूप असं उंच असतं आणि मोठं असतं. हे बघते तर हिला भीती वाटते, कारण की तो पूर्णपणे लाल बुंद असतो, पूर्ण लाल असतो. आणि असं वाटत नाही की त्याच्या अंगावर एखादी स्किन आहे किंवा काय आहे, तर असं वाटतं की ते एक हड्डीचा सापळा आहे, त्याच्यावर मांस आहे आणि ते मांसाचा एक आकार आहे. अशा प्रकारे तो माणूस हिला दिसायला लागला. हिला घाम सुटला, ही थरथर थरथर कापायला लागली. तो ती मुळी एका अशा 2 बोटामध्ये उचलतो आणि तिच्या डोक्यावर ठेवतो. जसे डोक्यावर ठेवलं तसं सगळं काही गायब होतं अचानक. आणि तो परत म्हणतो, बघ वाटली ना भीती. ती अजिबात काही बोलत नाही आणि कणकण निघून जाते. निघून गेल्याच्या नंतर घरी जाते, स्वयंपाक वगैरे करते, नवऱ्याला खाऊ घालते आणि झोपते. पण झोपल्याच्या नंतर जे दृश्य तिनं पाहिलेलं असतं ते कुठं चाललं तिच्या डोळ्यासमोरून, ते तिच्या डोळ्यासमोरच फिरायले, जाता जाईना. ती विचार करते की हे विसरायचं मला, झोपी जायचं, हे विसरायचं मला, झोपी जायचं, पण ती विसरतच नव्हती. आणि त्यावेळेस तिला कुठंतरी थोडं थोडं खरं वाटत होतं की जो तिचा नवरा म्हणत होता तिला की मी जितक्या वेळेस खाली पडलो तितक्या वेळेस मला खालून कुणीतरी धरलं होतं, ती गोष्ट तिला आता खरी वाटायला लागली होती, कारण की हिच्यासोबत हे प्रकार घडलेला होता. मग ही हळूवार नवऱ्यापाशी जाते, नवऱ्याला म्हणते किंवा माझ्यासोबत ना एक गोष्ट घडली. तिचा नवरा म्हणतो की काय, जी गोष्ट झालेली आहे ती सगळी गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगते. तिचा नवरा आश्चर्यचकित होतो की असं कसं काय. तिचा नवरा म्हणला की मग तू काय केलंस. ती म्हणली की मी म्हणले की माझ्या नवऱ्याला सरळ करत असला तर. तो म्हणला की 1-8 आहे. मी शिव्या दिल्याच्या नंतर मी म्हणलं की तू असं असं कर म्हणून ये, आणि ते मी आले परत इकडं. तिचा नवरा गप्प राहिला आणि शांत झोपला. आता तो काही बोलला नाही. आता हिला वाटलं ना की बाबा मी जर भिले नसते तर माझा नवरा चांगला झाला असता, आणि माझ्या नवऱ्याला वाईट वाटले. हिनं ठरवलं की मी दुसऱ्या दिवशी पण तिथं जाणार. ती रात्र जाते. रात्र गेल्याच्या नंतर तिचा नवरा म्हणतो की बाबा तू कोणीकडे सांगू नको, लोक आपल्याला हसतील. आता तिच्या नवऱ्यालाही तेवढं काय खरं वाटत नव्हतं. मग ती परत दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला त्या जागेवर जाते. तिथे गेल्याच्या नंतर ती आवाहन करते की काल मी तुम्हाला भेटले होते, काल मी तुम्हाला बोलले होते, तुम्ही मला दिसले होते, आज माझ्याजवळ या, म्हणजे मला तुम्ही भेटा, मला तुम्हाला बोलायचं आहे, मला माझी इच्छा मागायची आहे. एकदा दोनदा बोलवते पण येत नाही. तो शांत बसतो. ती जाते त्या देवळापुढं बसते. तिथं बसून त्याला म्हणते की मला इच्छा मागायची आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही समोर या. खूप वेळ बसते. वेळ बसल्याच्या नंतर तिला आवाज येतो की बोल, काय इच्छा आहे तुझी. ती म्हणते की मला माझ्या नवऱ्याला स्वस्थ करायचं आहे. परत तो म्हणतो की हां पण एक आट आहे. ती म्हणते कोणतीही आट असो, काहीही असो, मी माझ्या नवऱ्याला चांगलं करण्याच्या पाठीमागं मी काही पण द्यायला तयार आहे. तो म्हणतो की आट ऐकून घे,
आणि नंतर निर्णय कर. ती म्हणते की मला 8 नाही ऐकायची, मला पहिले माझ्या नवऱ्याला स्वस्थ करायचं आणि त्याच्यानंतर जे होईल ते मी सांभाळून घेईल. तो मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू जा घरी, तुझा नवरा स्वस्थ झाला आहे. मग ही उठते आणि घरी येते. घरी आल्याच्या नंतर तिचा नवरा असा एकदम असा खुश, त्याच्या चेहऱ्यावर तेज, अंगामध्ये एकदम अशी एनर्जी फुल भरलेली. ती खुश, तिचा नवरा खुश, तिचे मायबाप खुश, सगळे खुश, एकदम खतरनाक पद्धतीनं सगळे. आता असं झाल्याच्या नंतर सगळेजण आता खुश राहिले, त्याचा नवरा खुश. 2-3 दिवस गेले, ते जे औषध वगैरे घ्यायचं ते घ्यायचंही काम पडलं नाही त्याला. जो अशक्तपणा यायचा तो अशक्तपणाही नाही, तो एकदम तंदुरुस्त आणि एकदम हॅपी. 4-5 दिवस होतात. नवरा खुश राहतो, चांगला राहतो. नवरा ठरवतो की आता मी कामाला जाणार. मग 5-6 दिवसाच्या नंतर तो कामाला जायला तयार झाला. मग कामाकडं जाता येता दुसरी अमावस्या येते. दुसऱ्या अमावस्येपर्यंत हिला काहीच वाटलं नाही. हिला सुरुवातीला 2-4 दिवस वाटलं की ती आठ कोणती आहे, ती आठ कोणती आहे, हिची मला ऐकू येऊ लागली. पण नंतर ही हळूहळू विसरत गेली. मग अमावस्या आली. अमावस्या आल्याच्यानंतर सगळेजण जेवून खाऊन संध्याकाळी झोपी जातात. पलंगावर हे दोघंजणं झोपलेले असतात. थोडाफार रोमॅन्सही करतात आणि आपले आपले झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर हिला स्वप्नामध्ये तोच व्यक्ती दिसतो, जो व्यक्ती हिला त्या जंगलामध्ये दिसला होता आणि त्याच जाग्यावर. तो हिला म्हणतो की माझी एक आठ होती, तू आठ ऐकली नाहीस, काहीच नाहीस, तुझं काम झालं, तू गेलीस. मला माझी आठ पूर्ण करायची. मला माझी आठ म्हणजे जी काय शर्यत आहे ती पूर्ण करायची. ती म्हणते की बाबा काय देऊ शकते मी तुला, सांग, तुला जे पाहिजे ते तू घे. आता तो म्हणतो की बघ, माझी आठ अशी आहे, तुझा जो ग्रह आहे म्हणजे तू मंगळात जन्मलेली आहेस आणि मला तुझ्यासारखी एक स्त्री पाहिजे आणि तुझ्या पोटून जो मूल जन्माला येईल मला त्याची बळी पाहिजे. आता ही हसायला लागली स्वप्नामध्ये, बरं का, हसायला लागली. हे म्हणले की अहो मी आईच होऊ शकत नाही, तर तुम्ही कसं म्हणसाल की माझं मूल तुम्हाला पाहिजे. तो म्हणला की मला पाहिजे, ही माझी आट आहे, जर होत नसेल तर मला तुझ्या नवऱ्याचा जीव घ्यावा लागेल. आता असं म्हणल्याच्या नंतर ती एकदम आरबळली, एकदम घाबरली. तिला घाम सुटला. ती स्वप्नामध्ये तिला घाम सुटला, पण बाहेर शरीराला सुद्धा तिला घाम सुटला. ती तरपडत होती त्या बेडवर. तिचा नवरा आजूबाजूला बसून तिला हलवत होता, उठवत होता, पण ती उठत नव्हती. ती बोलत होती. ती म्हणली पण हे कसं शक्य आहे. म्हणला की शक्य आहे, उद्या तिथं ये जिथं मी तुला भेटलो होतो तिथं, म्हणजे समोरच्या अमावस्येला. ती हो म्हणली आणि मग तिचं स्वप्न तुटतं. स्वप्न तुटल्याच्या नंतर स्वप्नातून जागी होते. जागी झाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याला हे सगळं काय सांगते, मला स्वप्नामध्ये असं असं स्वप्न पडलं आणि तो काय सगळा काय प्रकार झाला. आता यावेळेस तिच्या नवऱ्याला वाटलं की अरे बापरे, हे तर एकदम खरं आहे, जसं ऐकलं होतं आपण, जसं बायकोनं सांगितलं होतं, हे तर खरं आहे. आता करायचं काय. तो म्हणला की काय होत नाही, जाऊ नको तिथं, काही गरज नाही. पण बायांचं मन कसं असतं ना, त्यांना भीती घातली, त्यांना काय वाटलं तर ते एकदम अशा भाळून जातात. त्यांना वाटतं की बाबा कशाला विनाकारण. तिसरी अमावस्येची दिवस येतो, ती जाते. तिथं गेल्याच्या नंतर ती जशी त्या जागेवर जाते तिथं एक सर्कल बनलेला असतो, म्हणजे झाडून काढलेलं असतं, पालापाचोळा पडलेला असतं, तो पूर्ण झाडून काढलेलं असतं. आणि झाडून काढून जे असं बनलेलं असतं ते पूर्ण सर्कल बनलेलं असतं. आणि त्याच्यानंतर ती तिथं पाहते, ते मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये एक दिवा लावलेला असतो आणि तिथं जाते आणि तिथं म्हणते की मी आली आहे. आता तिथं एक नाही ना दोन नाही, तिला गुंगी येते. जशी झोप येते ना आपल्याला तशी गुंगी येते आणि ती खाली पडते. ती जशी उठते, काही वेळाच्या नंतर उठते, तिला जाग येते. उठल्याच्या नंतर ती उठते, बघते तर ती तिच्या बेडवर झोपलेली असते रात्री. आणि तिचं जे शरीर आहे ते पूर्णपणे कुंकवानं लाल झालेलं असतं. ती पटकन उठते आणि बाथरूममध्ये जाते, आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते, ते कुंकू वगैरे काढते आणि झोपते येऊन. परत दुसरी अमावस्या येते. दुसऱ्या अमावस्येला तिला आपोआप त्या जागेवर जाते. ती आपोआप तिथं गेल्याच्या नंतर परत तशी तिथं बेहोश होते. परत ती तिच्या घरी येते, म्हणजे ॲटोमॅटिक घरी येते, पलंगावर उठते, तिथं पडते आणि पलंगावर उठते, तिथं पडते आणि पलंगावर उठते. आणि त्याच्यानंतर ती स्वतःला त्या कुंकवाच्या याच्यामध्ये भरलेली पाहते. ती जाते, परत आंघोळ करते, नेते. असं 2 ते 3 अमावस्या होतात. आणि 3 अमावस्या झाल्याच्या नंतर
तिला उलट्या व्हायला लागतात, तिला अन्नाचा वास यायला लागतो, तिला परेशानी व्हायला लागते. त्यावेळेस ती दवाखान्यामध्ये जाऊन चेकअप करतात. तो हॉस्पिटलमधले डॉक्टर म्हणतात की तुम्ही आई होणार आहात. असं म्हणल्याच्यानंतर तिच्या घरचे सगळेजण खुश, सगळेजण आई होणार, आई होणार, आई होणार. आता म्हणजे सगळ्या गावामध्ये तिच्या नवऱ्यानं पेढे वाटले. मुलगाच हो की मुलगी हो, काही घेण्यात येणं नाही, पण सगळ्या गावामध्ये पेढे वाटले तिनं, म्हणजे त्यानं. कारण की जी बाई आई होऊ शकत नाही, जी आपण आशा सोडून दिली होती, ती अचानक आई होणार. पण यांना माहिती नव्हतं की तिला जे मूल होणार आहे ते कुठलं आणि कसं होणार होतं, आणि किती भारी म्हणजे काय होणार होतं ते यांना माहिती नव्हतं, अंदाज नव्हता. तर बरेच दिवस जातात. बरेच दिवस गेल्याच्या नंतर जे ती स्त्री आहे ती या अमावस्येला सुद्धा त्या जागेवर जाते. पण यावेळी जेव्हा ती तिथं जाते त्याच्या काही वेळाच्या नंतर तिचा नवरा कामावरून लवकर घरी येतो. आता त्याला माहीत झालेलं असतं की आई होणार आहे, त्यामुळे लवकर घरी येतो. लवकर घरी आल्याच्या नंतर ती घरात दिसत नाही. मग घरातल्यांना विचारते कुठं गेली, ते आम्हाला माहीत नाही, ती जराशी बाहेर गेली, बाहेर जातो म्हणून गेली, ती अजून आली नाही आहे. तर मग हा बघत बघत शेताकडे जातो. शेताकडून बघत बघत येतो. तर याला काय वाटतं आणि काय नाही काय माहीत, याला त्या जागेकडे जावं वाटलं. मग हा तिथे जातो. तिथे गेल्याच्या नंतर बघतो तर याच्या पायाखालून जमीन सरकते, अशी की याला अजिबात अपेक्षा नसते. हा हा खाली बसतो ते सगळं दृश्य पाहून, झाडाला टेकून असा रडतो. कारण की जे समोर बघितलं तो खूप भयानक, आणि समोर जे काही बघितलंय ना त्याच्यामध्ये असं होतं की या बाळूची जी बायको आहे ती तिथं पहिले गेली. आता ती सांगत होती काय केलं तिनं. तिथं गेली, तिथं गेल्याच्या नंतर ती तिथं बेहोश झाली त्या जागेवर. तिथं जे झाडून काढून जे राऊंड बनवलेले होतात, बेहोश झाल्याच्या नंतर ती परत उठते. म्हणजे त्या टायमाला ती तिच्या शरीरामध्ये नसते, तिच्या शरीरामध्ये ती आत्मा असते, जी आत्माईला बोलली होती. ती त्या रिंगणमध्ये जाते. सोबत एक कुंकवाचं आणलेलं असतं, ते कुंकू काढते, त्या गोल रिंगणामध्ये गोल कुंकू टाकते. स्वतःच्या शरीरावरचे सगळे कपडे काढते. ते कुंकू नखाच्या पायापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत सर्व शरीराला घासते. पूर्ण शरीर लाल बुंद करते, एकदम निर्वस्त्र होऊन. आणि ती काय अशा कृत्या करते जसं की त्या कृत्या तिनं करायला नको हव्या होत्या. जसं की तिच्यासोबत कुणीतरी संभोग करते, आणि ती जमिनीच्या वरी हातभर वर अंतर असं तरंगत असते, आणि ती वर तरंगत ती स्वतःसोबतच संभोग करत असते. आणि हे दृश्य तिच्या नवऱ्यानं पाहिलेलं असतं. तिचा नवरा असा खाली बसलेला असतो, असा त्या रडत रडत की हे काय व्हायले. कम्प्लिटली अर्धा घंटा तसं चालतं, आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर ती अशी अलगद खाली जमिनीवर टेकते आणि अलगद उठते. तिचे कपडे असतात ते हातात धरते आणि पायी पायी घराकडे निघते. तर तिचा नवरा उठतो आणि पाठीमागून असं बघतो, तर तिला जाणवतं की पाठीमागं माझा नवरा आहे म्हणून. ती तिथं परत बेहोश पडते. बेहोश पडल्याच्या नंतर तिथं तिला परत जाग येते. जाग आली, उठली, स्वतःकडे बघितलं, जंगलामध्ये पूर्ण निर्वस्त्र, पूर्ण शरीरानं कुंकू लागलेलं, अंगावर एकही कपडा नाही. ती असं आपलं अंग झाकते. समोर आपला नवरा बघते. तिला काय कळत नाही नेमकं काय झालं आणि काय नाही. ती रडायला लागते ढसढसं. सगळे कपडे वगैरे घालते. तिचा नवरा तिच्यापाशी जातो की तू हे काय केलंस आणि तू हे काय करत होतीस, तुझ्यासोबत हे काय होत होतं. पण हिला माहिती नव्हतं की माझ्यासोबत काय होत होतं. ही बेहोश पडत होती, हिच्या शरीरामध्येच नव्हती ना. तिच्या नवऱ्याने जे काय बघितलं होतं ते तिच्या नवऱ्याने तिला सांगितलंच नाही. रागारागामध्ये तिचा नवरा, ती घरी आले. घरी आल्याच्या नंतर घरी खूप शिवाय देऊ लागला. मायबापाला सांगितलं की त्या जंगलामध्ये असं असं झालेलं आहे, असं असं नाही. तिचे मायबाप म्हणले की बाबा असं काही शक्य नसतं, असं कसं होईल. आता ते काय जे काही सांगत होतं तो म्हणतो मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. तेव्हा ती म्हणली की म्हणजे म्हणली नाही, तिला तेव्हा कळालं की जे मला मूल होतंय हे ॲक्च्युली माझंच नाही आहे. माझ्या शरीरामध्ये काहीतरी परिवर्तन झालं आहे आणि हे मूल त्या राक्षसाचं आहे. आणि ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सुद्धा कळते, तिच्या सासूला सासऱ्याला सुद्धा कळते. आणि ते इतके जास्त तिला भांडतात, इतके जास्त भांडतात की तिला घराच्या बाहेर हाकलून देतात. आणि ती घराच्या बाहेर निघते. ती असं ठरवते की मी जर माझ्या आईवडिलाच्या इथं गेले तर माझ्या आईवडिलांचं नाव खराब होईल, आणि यांच्या इथं राहिले तर हे मला सांभाळणार नाहीत, कारण की माझ्यासोबत असं होतं आहे. तिनं विचार केला की मी ज्या माणसासाठी हे सगळं काही केलं, मला स्वतःला मी अर्पण करून टाकले, त्या माणसाने मला घराच्या बाहेर काढून टाकले. मी या कोणत्या तोंडानं माझ्या आईवडिलांच्या इकडे जाऊ आणि कोणत्या तोंडानं यायच्या पशी राहू. तिनं ठरवलं की मी यायच्या पशी राहणार नाही, मी दुसरीकडे निघून जाणार. आणि याच्यानंतर तिच्यासोबत जे काही झालं ना ते जर ऐकायचं असेल तर सबस्क्राईब करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका की भाग 2. तुम्हाला भाग 2 भेटून जाईल. आता ही स्टोरी कशी वाटली तुम्हाला? आता या स्टोरीचा जो काही सार आहे किंवा जे काही शिकून घ्यायचं असतं ते असं की बाबा वेळ कशीही असो, वेळ चांगली करण्यासाठी वाईट माणसाची साथ देऊ नये किंवा आपली जर वेळ चांगली असेल तर दुसऱ्याचं वाईट विचार करू नये. कसं असतं ना, माणसाची जी वेळ असते ती बदलत असते, कधी वाईट कधी चांगली. तर त्याच्यामध्ये जो आपण निर्णय घेतो ना ते चांगलेच घेतले पाहिजे. तसं या स्त्रीने हिच्या वाईट वेळेमध्ये जो निर्णय घेतला तो फार चुकीचा घेतला आणि त्याच निर्णयामुळं हिच्यासोबत हे सगळं काय झालं आहे. आता हिच्यासोबत जे काय समोर होणार ना ते फार भयानक होणार आणि समोरचं ऐकायचं असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. तर चला आजचा भाग इथंच संपवूयात, कारण की लय मोठा झाल्यावर बोलायला तोंड दुखतंय.